नमस्कार. खूप दिवसांनी भेटतोय. धावपळीत राहिलो, पळत राहिलो थोडं इकडं तिकडं आणि एका ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर आपले व्हिडिओ कसे दिसतात ते पाहिलं आणि लक्षात आलं व्हिडिओ बंद केले पाहिजेत. पूर्ण तयारीनिशी बोललं पाहिजे आणि मध्ये त्यालाही बराच काळ झाला, म्हणजे गेल्या आठवड्यात ते पाहिलं होतं आणि मग वाटलं व्हिडिओ बंद केले पाहिजेत आपण. कारण त्याच्यासाठीची सुविधा वगैरे आपल्याकडे काही नाही आणि उगीचच बडबडत राहण्याचा अर्थ नाही. लोक सांगतात की ते जरा आवाज येत नाही, मुलं बोलतात वगैरे, तर मग कधीतरी ती व्यवस्था करू आणि ते ठरलं म्हणून मग ते. पण मग लक्षात आलं की लोक भेटतात गावोगावी आणि ते सांगतात आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो आणि तर मग त्या लोकांसाठी मला वाटलं की ते बोललं पाहिजे. लोक सांगत राहतात व्हिडिओ पाहतो म्हणून, तर बोललं पाहिजे आणि काय जे सुचेल ते बोललं पाहिजे. तर आज सुचलं असं की एक महासत्ता नावाचा एक शब्द आहे आणि त्याला मराठीत सुपर पॉवर असं म्हणतात. आंतरराष्ट्रीय बातम्या पाहत होतो. कुठल्या तरी 60 देशांचे नेते एकत्र आले होते आणि युरोप हा सुपर पॉवर म्हणून, महासत्ता म्हणून संपत चालला आहे असं काहीतरी त्यांच्या चर्चेत चालू होतं आणि हा शब्द घुमतो, आपल्या परिसरात ऐकू येतो. आत्ता नेहमीच तो ऐकू येतो, महासत्ता होणं. आपले APJ अब्दुल कलाम नावाचे राष्ट्रपती होते. ते राष्ट्रपती झाल्यावर म्हणाले होते की 2020 साली भारत हा महासत्ता होईल. तर त्यावेळेसही भाषणं करत हिंडायचो आणि पत्रकारही होतो. त्यावेळेस मी विचारायचो की नेमकं महासत्ता होऊन करणार काय आहोत. म्हणजे या देशातल्या जनतेचे कितीतरी प्रश्न सुटलेले नाहीत. पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही अजून, गावोगावी पाणी नाही पोचलेलं, वीज नाही पोचलेलं, शाळांच्या सुविधा नाही आहेत, शेतीच्या नीट सुविधा नाहीत, रस्ते नाहीत धडके, आरोग्याच्या सुविधा नाहीत आणि तुम्हाला महासत्ता व्हायचं आहे म्हणजे काय व्हायचं आहे. आणि मग असलेल्या महासत्ता आहेत म्हणजे काय आहेत. आणि मुळात प्रश्न असा आहे की महासत्ता कशाला व्हायचं आहे, करणार काय तुम्ही. आपल्या गावरान मराठीत बोलायचं ना, तर नेमकं महासत्ता होऊन उपटणार काय तुम्ही, काँग्रेस गवत. करणार काय महासत्ता, कशाला व्हायचं असतं महासत्ता. पृथ्वी फुकट मिळाली आहे जगायला, माणसांनी इथं जगलं पाहिजे, सजीवांनी जगलं पाहिजे, याच्यासाठी फुकटात एक पृथ्वी मिळाली आहे. तिचे तुकडे करून तुम्ही देशबिश तयार केले आणि देश जगले पाहिजेत म्हणून त्यांची आपापसात स्पर्धा सुरू केली. तर तुमच्यात बदल काय झाला. म्हणजे इसवी सन 2026 साली तुम्ही आधुनिक काय झाला, तुमची टाळकी सुधारली का, तुम्ही माणूस झालात का. आदिम काळातला माणूस टोळ्या करून एकमेकांना मारत होता, एकमेकांना लुटत होता, बलात्कार करत होता, जाळपोळी करत होता, धनसंचय करत होता. तुमच्यात बदल काय झाला. तुम्ही देश तयार करून जुनी जी टोळी व्यवस्था आहे तिचं नवं रूप तयार केलं. पृथ्वीवर मानवी समाज हा एक आहे, एकसारखाच आहे. ते जे माणसांमध्ये भेद शोधणारे क्षुद्र आहेत ना, त्यांचं देव सोडून माणूसात इथून तिथून एक आहे आणि त्याचे देश तयार केले तुम्ही. आणि मग देश महासत्ता झाला पाहिजे. कशाला, काय करणार महासत्ता होऊन. जगणं 4 शब्दांमध्ये अडकलेलं आहे. जन्माला येणं, जेवायला मिळणं, जेवणं, हागणं आणि मरणं. या 4 शब्दांमध्ये मानवी सजीव, कुठल्याही सजीवाचं आयुष्य आहे. या 4 शब्दांसाठी तुम्ही महासत्तांचा, बरं मरणं हे निश्चितच आहे. तुम्ही कुठलं तरी एक जनावर असेल ते 500 वर्ष जगतं, कुठलं तरी एक जनावर असतं ते 15 वर्ष जगतं, डासांना तर म्हणे 3च दिवसाचं आयुष्य असतं. आपापलं आयुष्य पूर्ण करून मरायचं आहे. तर मग हा महासत्ता शब्द आला कुठून. सुपर पॉवर कशाला. आणि मग सुपर पॉवर होण्यासाठी ती जे पूर्वीच्या टोळ्या भांडत होत्या, एकमेकांना लुटत होत्या, तर माणसाच्या जगण्यात एकमेकांना लुटणं
एकमेकांना खलास करणं आणि स्वतः जगणं हीच प्रथा आहे का? ही घाणेरडी प्रथा, किळसवाणी प्रथा माणसांमध्ये संपणार कधी आहे? आणि मग त्या काळानुसार शस्त्रे बनवली, माणसांनी शस्त्रे शोधली. कशाला शोधली? एकमेकांना मारायला. हे माणसाच्या डोक्यात काय बसले की दुसऱ्याला मारलंच पाहिजे म्हणून. आणि मग त्या ज्या 40 लाख वर्षाच्या मानवी शिकवणी आहेत, आदर्श आहेत, नैतिकता आहेत, करुणा आहे, सहानुभूती आहे, माया आहे, प्रेम आहे, ते जन्माला कशाला घालून ठेवलं मग? किती दुहेरी आहे ना. एका बाजूला करुणा आहे आणि एका बाजूला हिंसा आहे. दोन्ही गोष्टी माणसांनी स्वतः शोधलेल्या आहेत आणि माणसांनी स्वतःच अंमलात आणलेल्या आहेत. तर प्रश्न असा पडतो की त्यातल्या करुणेचाच फक्त अंमल का नाही होत? हिंसा का लागते माणसाला? आणि होतं काय? ही हिंसा करून होतं काय? माणूस स्वतःला इतका सुधारलेला, आधुनिक आणि विज्ञानवादी, पुढं आलो, फारच महत्वाचा आहोत आपण आणि आपला जन्म फार महत्वाचा आहे. मग हे का त्याला कळत नाही की दुसऱ्याचाही जन्म महत्वाचा आहे आणि त्यालाही जगू द्यावं आणि त्याचं त्याला पाहिजे तसं जगू द्यावं? माणसं माणसांचा द्वेष का करतात? माणसं माणसांचा तिरस्कार का करतात? काय कारण आहे? तुम्ही तुमचं जन्माला यायचंय, जेवायचंय, हागायचंय, मरायचं इतक्या 4 शब्दात, तोही तेच करणार आहे दुसरा माणूस. तुम्हाला मेंदू याच्यासाठी मिळालाय, तुमच्या मेंदूचं विकसन याच्यासाठी झालंय. किती तिरस्कार, किती भेद आणि किती लुटमार. नुसते तिरस्कारावर भेदावर नाही होत तर त्याला दुसऱ्याला लुटूनच मी जगीन, ही जी प्रथा आहे. मग कसली घंट्याची आधुनिकता तुमची, कसलं विज्ञानाचा विकास? विज्ञान म्हणजे फक्त काहीतरी अस्त्र शस्त्र वस्तू बनवणं म्हणजे विज्ञान? माणसाचं मेंदू विज्ञान नव्हे. या मेंदूत अक्कल नावाचा भाग येत नाही माणसाच्या. आणि महासत्ता व्हायचंय कशाला? तुमचा देश आहे, तुमच्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याच्या मूलभूत सुविधा मिळतात की नाही एवढं बघा ना घंट्यांनो. आणि कुठल्या तरी स्पर्धा करायला जायचं आणि आमची इकॉनॉमी आता 4 ट्रिलियन होणार आणि मग आम्ही क्रमांक 4चे देश होणार. क्रमांक? जगण्याला क्रमांक? देश याच्यासाठी तयार झाले. आणि जागतिक पातळीवर, अरे जागतिक पातळी नाही, ते गावठाळ पातळी बघा, गावरान पातळी बघा, तिथं काय चाललंय? तिथं आहेत का सुविधा? मग अमेरिका ही महासत्ता आहे, युरोप ही महासत्ता आहे, चीन ही महासत्ता आहे, जपान ही महासत्ता आहे आणि भारत महासत्ता व्हायला निघालाय. कुठं व्हायला निघालाय? इथल्या गरिबीचं काय करणार आहोत? इथं लोकांना घरं नाहीयेत, सगळं खाजगीकरण झालंय, व्यापारी फक्त मोठे होत आहेत, सगळं विकलं जातं इथं, पाणी पण विकत, अन्न पण विकत, सगळंच विकत आहे. हवा प्रदूषित ती आता विकत घ्यावी लागणार. देशातले नागरिक सुखी नाहीत आणि काय वरच्या पातळीवर जागतिक पातळीवर महासत्ता होऊन घंटा करणार आहे तुम्ही? खेळच नाहीयेत. या आजच्या आधुनिक काळात असल्या विकृत्या, टोळीबद्ध विकृत्या जुन्या आदिम काळातल्या अजूनही चालू आहेत. मग शस्त्र शोधायची, अणुबॉम्ब बनवायचे. कशाला बनवायचे तर अणुबॉम्ब? शस्त्रांमध्ये ताकद आहे म्हणजे तुमची हिंसक वृत्ती संपलेलीच नाही. बरं, करुणेचंही तुम्ही बोलणार, मानवतेचंही तुम्हीच बोलणार. एका बाजूला शास्त्रांचे कारखाने चालून दुसऱ्या बाजूला करुणेची आणि मानवतेची भाषणं चालू. अरे काय ठरतंय का नाही तुमचं? डबल ढोलकी, दोन्ही डगरींवर पाय ठेवून जगताय तुम्ही आणि स्वतःला आधुनिक म्हणतात. गावठाडांनो, याला आधुनिकता म्हणतात. आधुनिकता म्हणजे मानवी मेंदूची शांतता, पूर्ण शांतता आणि दुसऱ्याबद्दल नसलेला द्वेष. मी जगेन आणि दुसऱ्याला जगवेन, दुसऱ्याला जगू देईन. बरं, हे आपण नाही बोललो, आपल्या पूर्वजांनी लाखो वर्ष सांगत आलेत हेच. त्याच्यासाठी तर समाज रचना, सगळे व्यवस्थान, विज्ञान,
विज्ञानाचा हा घाणेरडा वापर, सगळे गलिच्छ धंदे. कशाचा व्यापार मुख्य आहे जगात? शस्त्रांचा. सौंदर्य नावाच्या नकली गोष्टीचा, त्याचे धंदे. म्हणजे जे सौंदर्य नावाची गोष्ट अस्तित्वात नाही त्याच्यासाठीचा मोठा बाजार. शस्त्र, सौंदर्याच्या वस्तू, जुगारी, कसल्या कसल्या रेसेस, कसल्या कसल्या स्पर्धा, हे जगणे. जगायला आलो इंचभर आणि याच्यातच असलेच कपडे पाहिजेत, तसलेच दागिने पाहिजेत, घरं असलीच पाहिजेत, सजावटी असल्याच पाहिजेत, आणि याच्यात म्हणे सुख आहे, मेंदूची शांतता आहे. मग सगळ्या 850 कोटींना एकाच वेळेस शांतता का नाही मिळत? गरिबी हा शब्द काय आहे? गरिबी सहजच मिटेल ना जगाची. हे जे चौचाल धंदे चालू आहेत ना सगळे, अब्जावधी रुपये अण्वस्त्र बनवण्यावर घालवा, शस्त्र बनवण्यावर घालवा, विमान, फायटर जेट, अमुक आणि तमुक, आणि मग भ्रष्टाचार. एकदा धंदे शोधा आयुष्यातले. इतके बोगस धंद्यांवर जग चाललंय ना, आणि प्रथम क्रमांकाचे ते झालेत. माणसाला लागणारं जेवढं विज्ञान आहे तेवढं पुरे ना. शेती आहे तिचं विज्ञान आहे, उद्योगधंदे त्याचं विज्ञान आहे, कारागिरी आहे त्याचं विज्ञान आहे, पशुपालन आहे त्याचं विज्ञान आहे. एवढे मर्यादेत जगता येत नाही. सगळं जग जगेल नाही. या लोकांचे, या पुढाऱ्यांचे लाड, श्रीमंतांचे लाड, ते जे 5% लोक आहेत जगातले, संपत्ती सगळी आपल्याकडे गोळा झाली पाहिजे, सगळ्या धंद्यांवर आपल्या नख्या असल्या पाहिजेत. कशाला, काय करणार तुम्ही? आणि जगातला क्रमांक 1चा श्रीमंत आहे, हिरेमान का हाकतो का? आणि मरणार नाही. कशाला 1 क्रमांकाचं श्रीमंत व्हायचंय? साधं माणूस नाही का होत आहे 2 वेळचं पोट, एकदा हागायला, नीट झोपायला, आणि एकदम आयुष्य पूर्ण झाल्यावर आरोग्यपूर्ण मरायला. बास की एवढं. मासले बंगले, मग एवढ्या एकरात त्याचं घर, आणि मग एवढ्या खोल्यांचं घर. करतो काय दादा? मरायला जन्माला येणाऱ्या माणसांमध्ये या कसल्या स्पर्धा आणि कसलं काय चाललंय? एक एवढासा जन्म मिळालाय, त्यातली 20-25 वर्ष कर्तबगारीची असतात, तारुण्याची असतात. त्याच्यात किती चाळ आहे ना. म्हातारं झालं तर नाही काही. म्हातारपणातही जागा, ते इतकं लुळं पांगळं होतं ना, त्या संपत्तीचा काही उपयोग होत नाही. आणि मरणाला तर काही संपत्तीचा उपयोगच नाही. सुखी शांत नाही जगता येत का? दुसऱ्याला नाही का जगू देता येत? महासत्ता व्हायचंय म्हणे. या एका उथा कल्पनेतनं जग बाहेर आलं पाहिजे. आपण अजूनही किळसवाणं मागासवर्गीय जगतो, मागासकालीन जगतो. कपडे, कोटन, बूटन, विमानन, ते आकाशात उडणं, अंतराळयानन, उपग्रहण वगैरे काही शोधा, पण टाळक्याचा मागासलेपणा संपायला तयार नाही, टोळीबाजपणा संपायला तयार नाही. मग जातीच्या नावानं टोळी, प्रदेशाच्या नावानं टोळी, भाषेच्या नावानं टोळी, देशाच्या नावानं टोळी, मग खंडांच्या नावानं टोळी, मग त्यांची राजकारणं, एकमेकांना मारणं. महासत्ता झालं की शस्त्र तयार होतात, आणि दुसऱ्यांना विकता येतात, आणि दुसऱ्यांना मारता येतं. माणूस माणसाला मारायचं ठरवतं, यात कुठली करुणा आली आहे? काय करुण्याचं आहे यात? मग जे कोणी करुण्याचे बोलले ते येडे होते का काय? आणि मुळात करुणा हा शब्द जन्मालाच का घातलाय? काल परवा तरुणाशी बोलत होतो, एका सुदेश इंगळे म्हणून कवी आहे चांगला, तो आला होता. त्याच्याशी बोललो तेव्हा या पोरांशी समजुतीनंच बोलावं लागतं. वडीलधारे आहोत तर मग आपण समजुतीनं बोललं पाहिजे यांच्याशी. मग त्याला एक वाक्य सांगितलं मी, या जगात करुणा आणि हिंसा यांचीच लढाई चालू आहे. करुणा सांगते लढू नका, लढाई गैर आहे, युद्ध करू नका, तिरस्कार करू नका, आणि करुणेला हिंसेशी लढावं लागतं या जगात. असलं अजब होऊन बसलेलं जग आहे. किळस आली पाहिजे हो स्वतःच्या माणूसपणाची, असले हिंसक माणूसपणाची. आणि महासत्ता व्हायचंय, दुसऱ्याची स्पर्धा करायची, मला पुढं जिंकायचंय. जिंकणं बिंकणं काही नाही आहे जगण्याला.
नीट नैतिक जगा, जन्माला या, कष्ट करा, मनगटावर जगा, पोट भरा. स्वतःचं पोट भरून उरलं तर दुसऱ्याच्या पोटाला द्या आणि शांतपणे एकदम मरा, आरोग्यपूर्ण मरा. या स्पर्धेनं मेंदू भंजाळलेले, टाळका आऊट झालेलं, आणि हे आधुनिक म्हणणार स्वतःला. सगळा गलिच्छ. ते धर्म ह्या टोळ्याच आहेत, जाती या टोळ्याच आहेत. तसंच आहे सगळं. आमचा धर्म तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कशा श्रेष्ठ आहे? त्या धर्माचे लोकही हागायला जातात आणि गूच हाकतात, आणि तुम्ही जाता हागायला तर गूच हाकता. तुमच्या धर्माचं काही पडत नसतं त्यात. कधी येणार आहे माणूसपणाला आपण? ते असले शब्द ऐकले ना, महासत्ता व्हायचंय, महासत्ता झाला, अमेरिकेला घाबरून राहिलं पाहिजे का? तो गलिच्छपणा करतो, हिंसक, क्रूर, विकृत, शस्त्र बनवणार आणि लोकांना मारणार. आणि तरी अमेरिका प्रगती, याला प्रगती म्हणायचंय. अमेरिकेचं टाळकं शांत होणं आणि तिथला प्रत्येक माणूस सुबुद्ध होणं आणि शांततेनं संयमाचं बोलणं, सहानुभूतीचं बोलणं, त्या दिवशी प्रगत म्हणता येईल. कुणाला तरी शस्त्र घेऊन मारणं, याला प्रगती नाही म्हणत. ही अधोगतीच आहे, आणि गलिच्छ अधोगती आहे, किळसपणे अधोगती आहे. दुसऱ्याशी स्पर्धा करावीशी वाटणं नाही, गलिच्छ अधोगती आहे. सतत दुसऱ्याशी स्पर्धा. तो पुढं चाललाय का? तो पुढं चाललाय का? जाईल ना. पुढं कुठं आहे? त्याच्या मरणच आहे पुढं, आणि तुझ्याही पुढं मरणच आहे लेखाच्या. कशाला गलिच्छपणा करतो? महासत्ता व्हायचंय. ते घरातही महासत्ता असतात, पैसे कमावणाऱ्यांची दादागिरी. ज्या म्हाताऱ्याकडे पैसे नाहीत ना, त्या म्हाताऱ्याचे हाल होतात आपल्याकडं. माणसांची कुटुंब जपणं, माणसांची नाती जपणं, माणसं जिवंत आहे ते तोवर एकमेकांना जपणं. तर तुम्हाला कंटाळा आलेला असतो माणसांचा. वृद्धाश्रम काय बांधणार तुम्ही? अनाथाश्रम काय बांधणार तुम्ही? पाळणा घरं काय बांधणार तुम्ही? एकमेकांना कंटाळलेले लोक आणि जगाच्या स्पर्धेला लागलेले लोक. आणि स्पर्धेच्या शेवटी काय आहे तर मृत्यू. मरायला जन्माला आलेले आहात तर किती स्पर्धा कराल, आणि किती द्वेष कराल, आणि किती तिरस्कार कराल. घरातल्या महासत्ता, समाजातल्या महासत्ता, गावातल्या महासत्ता, देशातल्या महासत्ता, मग जागतिक महासत्ता. कशाला सत्ता लागते? शूद्र कुठले? शूद्र मानवी आयुष्य जगायला आलाय तुम्ही. किड्या मकोड्यापेक्षा सृष्टीत काही किंमत नाही. आणि किती एकमेकांबद्दल राडे, एकमेकांबद्दल राग. आणि मग शस्त्र बनवा, मग आधुनिक काळाबरोबर आधुनिक शस्त्र बनवा. मग रशिया पुढे जातो का? अमेरिका पुढे जातो का? इंग्लंड पुढे जातो का? इराण पुढे जातो? कुठं पुढे जाता? आणि मग त्याची राजकारणं, एकमेकांना त्रास देणं. मेंदूत सत्ता असेल ना, ती काढली पाहिजे. ज्याच्या मेंदूत सत्ता, तो स्वतःचं जर आयुष्य सडवतो, भोवतीजांचं आयुष्य सडवतो. आणि मग ही नुसती एका माणसाची गोष्ट नाही. मग माणसं जमतात आणि सत्ता दिशवायचा प्रयत्न करतात, टोळ्या पाडतात. तर ते एकमेकांना छळतात, जगालाही छळतात. मेंदूत सत्ता नावाचा जो शब्द आहे ना, तो जगण्याचा सट्टा आहे, आणि त्यात हार निश्चित आहे मृत्यूसमोर. तुम्ही काही करून जिंकत नाही. हा सत्ता शब्द आहे ना, टाळक्यातनं गेला पाहिजे सगळ्यांच्या. जगा आणि जगू द्या नावाचं जी तात्विक मांडणी आहे, ती अंमलात आली पाहिजे. फार आवश्यक आहे. क्षमा करा, फार उद्वेग येतो बोलताना. मी म्हटलं जरा खूप दिवसांनी आलोय, आनंदाचं काहीतरी बोलू आणि थोडी चेष्टामस्करी करू, पण नाही तसं होत. रागा होतोच. धन्यवाद.